वावरात अशी कांड होईल म्हणून वाटलंच नाही. तर तुमच्या रील स्टार कर, नारळ फोडायला देईन म्हणून वाटलंच नाही. तर हातात फोडलं भाऊ. त्याच्यानंतर हे बाया दिसले, हे बाया तर आपल्याला सोडून जात होते ह्याच्यातच भरून. त्यांना म्हणलं थांबा म्हणलं तरी थांबायला तयार नाही. जा म्हणलं तुम्हीच, आम्ही नाही येत म्हणलं. आपण पण नवीन बायांची वेट करायला लागले, कारण की आज का नाही लई मोठ्या लहान बायासोबत जायचं होतं. इकडं एक काकाजी बसून वेट करत होते, आपण इकडं पाहत होते, तरी इकडून कोणीच नाहीये. आपल्याला बहुत राग आहे, पण का करता, चुपचाप राहा लागलं. मग त्याच्यानंतर पोचले डायरेक्ट वावरात. आपल्या मिशन होतं आज. मिशनचं नाव आहे सोयाबीन हुंडा. सोयाबीन हुंड्याचं काम होतं, तरी आपण पैदलच निघले होते. मोठ्या मोठ्या बायांच्या मागं चुपचाप व्हिडिओ काढत निघलो, कारण की यायनी मारते युट्यूबवर टाकलं म्हणलं तर. आणि काही माहीतच नाही सोशल मीडिया काय आहे तर. त्याच्यानंतर हिरे घेऊन निघलेच होते. हळूहळू जाणं चालूच होतं. हे बाया का नाही जास्तच गोष्टी केले. त्याच्यानंतर आपल्या हातात दिलं नारळ, आपण फोडायला लागलो. त्याच्यानंतर फोडलो गिळलो, पण दुपारी एवढं थकून गेलो सोयाबीन कापू कापू का नाही टाइमच नाही भेटलं व्हिडिओ काढायला. मोबाईल पण खिशातून नाही निघलं हातातून, म्हणजे हातही चाले नाही ना, तोंडही नाही चाले. तर चुपचापच निघलो भाऊ. आज लय मोठा कांड केले, म्हणजे सोयाबीन लय मोठे कापले. त्याच्यासाठी आवाजच नाही निघत. का करता गाडीवर येऊ येऊ व्हिडिओ काढायला नाही भेटलं, कारण की इमर्जन्सी रस्ता होता. त्याच्यानंतर पोचले एवढे जडका. जडक्यामध्ये बकऱ्या दिसले, माणसं दिसले. त्याच्यानंतर ही गाडी दिसली. गाडीच्या वर बसलो न मस्त बड्यापैकी आरसा वारसा पाहिलो. थोडंसं केस वगैरे सेट केलो न इकडं आलो होतं. यायनी का नाही कंचा खेळत होते. तुमच्याकडं असं कंचा अजूनपर्यंत खेळत असेल तर सांगा बरं कमेंटवर. आणि पब्लिक यूट्यूबवर जर सबस्क्राईब कम्प्लीट करायचे आहे तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घे जा. मग एका गाडीमध्ये 4-4 जण बसले न निघले भाऊ हरू. कारण की फडाचं पण भीती होतं ना, मोबाईल पण पडते का काका असं वाटलं होतं, पण पडलं नाही. त्याच्यानंतर पोचले आमच्या गावाच्या रस्त्यानं, जवळपास पोचले. पैदलच आले, कारण की खूपच थकले होते. तोंडातून काही शब्द नाही निघत आहे. तुम्हाला तर समजूनच गेले असेल का किती थकलो.